पुरुष आणि त्याचे भावाचं निरूपण करताना माऊलीनं संपूर्ण ज्ञानेश्वरीचा सार शेवटच्या अध्याय श्लोकात आणि ओळीत मांडला. आणि अर्जुन या बोधमय अवस्थेमध्ये अर्जुन कृष्ण अर्जुन दोघं एकत्र आले आणि भगवंताच्या बोधामध्ये अर्जुन तल्लीन होऊन अवधान म्हणजे लक्ष केंद्रित करून पुढे काय सांगणार म्हणून अर्जुन भावविभोर झाले. आणि त्या बोधासाठी अर्जुनाची बुद्धी एकाग्र होऊन बोधमय झाली. ती जी बुद्धी बोधमय असते, बोधात असते, ती जागृत असते, आणि जी देहात असते ती दुःखात असते. या दोन गोष्टीचं निरूपण प्रकृतीद्वारे की जे अर्जुनाला जे दुःख होत होतं, अर्जुनाला दुःख होत आणि देहाचा संबंध करणारी वृत्ती चित्रज्ञाचं निरूपण करताना क्षेत्राला विनवणी केली आणि आपण क्षेत्राशी अभिनय आणि तो भाव संपन्न म्हणजे खरी भक्ती. क्षेत्र म्हणजे प्रकृती आणि प्रकृती म्हणजे जड देह आणि जडाला माझं म्हणणं म्हणजे जिवंत अज्ञान आणि जिवंत अज्ञानामध्ये खोट्याचं भान. त्या खोट्याच्या भानामध्ये बुद्धी अतृप्त आणि दुःखी असते आणि बंधनात राहून ती सारखं जन्म मृत्यूमध्ये फिरते. सतत दुःख भोगावं लागणं त्याचं नाव बंधन. आणि बंधनाला समाप्त करणारे सद्गुरूंना त्यांचं नाव आत्मचिंतन. आत्मचिंतन देतात आणि चिंता संपवून ते सुखरूप करून आणि बुद्धीमध्ये त्या सुखाचा एक अंत जागा राहतो. तिथे देहाचा स्पर्श नसतो आणि बुद्धी भगवंतामध्ये विलीन असते. तेव्हा ती स्वतःला जाणत असते, तेव्हा ती मुक्त असते, तेव्हा ती कैश्वराची भक्त असते. पण तिथं बद्धतेचा कलंक नसतो म्हणून ती कल्याणकारी असते. तिचं संताकडनं कल्याण झालेलं असतं. बुद्धीचं ज्ञानाच्या माध्यमातून ओवीच्या भावार्थातून त्या जीवाचं सार्थक झालेलं असतं. म्हणून जीव हा परब्रह्म रूप बनलेला असतो आणि आपल्या महिमेत तो जगत असतो. वास्तवत्वामध्ये सदा असतो, खोट्या देहातून भिन्न असतो आणि आत्मत्वाशी अभिन्न असतो. तो परमात्मा बनलेला असतो. तो स्वतः सिद्ध महान असतो. त्याचं नाव सस्वविद्या. म्हणून माऊलीनं सस्वविद्यापासून सुरुवात केली. त्याचा भावार्थ आता पडला. माऊली सांगतात कधी काय सांग आणि बुद्धीला जागा करून ब्रह्मरूपाला प्राप्त करून देतात. अविनाशी पद आपल्याला मिळतं आणि त्या ठिकाणी ईश्वराची अवस्था प्रगट होती, सच्चिदानंदाची प्राप्ती होती आणि आपण स्वयं पांडुरंग होतो, स्वतः सच्चिदानंद बनतो. हे ज्ञानाचं फल आहे. आता कसं आहे ते पुढे बघू. आता 13व्या अध्यायाचा 5 वेळ राहिला, ते संपून टाकू. 14व्यामध्ये आपण सुरुवात करू आणि 14व्यामध्ये काय काय निरूपण आहे भगवंताच्या बद्दल सुंदर आहे. खूप तुफान छान आहे 14वा पण. इतकं सुंदर वर्णन केलं साधकासाठी. साधकाची संपत्ती म्हणजे ज्ञानेश्वराची अनुभूती. साधकाची संपत्ती म्हणजे ज्ञानेश्वरीच्या ओवीची अनुभूती घेणं ही त्याची संपत्ती आहे. पण आपण ती संपत्ती न घेता ही संपत्तीसाठी जगतो आणि त्या संपत्तीसाठीच आपलं आयुष्य पणाला लागतो. म्हणून तर आपण भौतिक सुखामध्ये अडकतो आणि परमात्म्याच्या स्पर्शाला वंचित राहतो.
जे कमवायचं, जे करायचं, जे प्राप्त व्हायचं ते सोडून देतो आणि जे खोट त्याला धरून बसतो आणि मग दुःख भोगताना रडतो. रडणं केव्हा जातं? तर चिंतनात. दुःख कधी विले पावतं? ज्ञानात. मी कोण कळतं? श्रवणात. आणि भगवंताची प्राप्ती होती मोक्षात. अशा पराकुटीच्या ह्या पोठानं मन तृप्त होत, आज्ञा समाप्त होत, मन सावध होत, ईश्वराचं सानिध्य येत आणि स्वतः मी भगवंत आहे असा अनुभव झाला होतो. मी देह नाही असा मनाला बोध तसू लागतो. विश्वाचा आभास आहे असं कळू लागतं आणि आभासात अडकायचं नाही हे मनाला पटू लागतं आणि आभासासाठी मन दूर जाऊ लागतं. मला आभासात रमायचं नाही आणि मला भगवंताला शोधल्याशिवाय थांबायचं नाही. म्हणून ते मन बोधात येतं आणि ज्ञानात एकरूप होतं. वेदाच्या शक्तीला स्वतःकडे घेतं आणि अंतःकरणातल्या आत्मारामाशी आलिंगन देतं. ते मन राम होत. राम ही अभिन भक्ती आहे, ही ज्ञानाची शक्ती आहे, ही मनाची तृप्ती आहे, ही साधूची रीती आहे, ही स्वतःची प्रतीती आहे, इथे आनंदाची व्याप्ती आहे, इथे सुखाची प्राप्ती आहे, इथे अभिजाची स्थिती आहे, ही ज्ञानाची अवस्था आहे. ही ज्ञानाची अवस्था सांगितली माऊलीला तुम्हाला. कालच मी घाबरले वळीला म्हणून. आकाशा पळगिजे एवढाची धिंसा, याची याची आशा पुरुषा शेगा. सॉरी शेवटचा अक्षरी सुभेदी. अध्याय 13वा, ओवी नंबर 1165, शेवटच्या 5 ओव्या. अध्यायाचा समारोप. म्हणून अक्षरी सुभेदी, उपमा श्लोका कोंदा कोंदी, झाडा देन प्रतिपदी ग्रंथार्थाशी. झाडा देन प्रतिपदी श्लोकार्थाच्या भावार्थाचा झाडा हृदयामध्ये पूर्ण सांडल्या जातो आणि पदापदाला ओवीच्या एका ओवीच्या मार्गातून बुद्धीचं आगमन होतं आणि त्या भावार्थामध्ये बुद्धीचं मिलन होतं आणि तो बोध तिच्यामध्ये तिला ग्रहण करता येतो. तेव्हा ते ब्रह्मपदावर जाते. पदोपदी गुढार्थ आहे, फार गुढ आहे, रहस्य. झाडादीन प्रतिपदी ग्रंथार्थासी. प्रत्येक शब्दाचा अर्थ ह्या हृदयानच ह्या बुद्धीच्या द्वारे ग्रहण करून अज्ञानाचं ग्रहण समाप्त करण मी, असा विश्वास असतो साधकाचा ओवीवर, साधूवर, चिंतनावर, ग्रंथावर, श्रवणावर. आणि ते मन तेव्हा त्या भावार्थामध्ये सहज धावत जातो. देहावर न राहता स्वतःला पाहतो. मुक्त होऊन स्वच्छंद होत, आनंदाचं सुख घेऊन निभ्रांत होत आणि व्यापकतेत राहून मुक्तीचं सुख घेत. त्याला म्हणतात पदोपदी माझ्या सुखात ते मन एकरूप होत. म्हणून अक्षरी सुभेदी. म्हणून अक्षरी सुभेदी, ग्रंथाच्या ओवीच्या प्रत्येक अक्षरामध्ये मी सापडतो. प्रत्येक साधकाला मी मिळतो, मी कळतो, देह कळत नाही तो. म्हणून ग्रंथ अक्षरी सुभेदी, उपमा श्लोका कोंदा कोंदी. श्लोकाच्या द्वारे ओवीची प्रतीती प्रगट होऊन त्या दोघांची दाटणी झाली. श्लोकाची आणि ओवीची कोंदा कोंदी. या अर्थ सांगताना श्लोकाची आणि ओवीची कोंदाटणी झाली, कोंदा कोंदी दाटणी झाली. झाडादीन प्रतिपदी ग्रंथार्थासी. ह्या ओवीच्या दाटणीत तुम्हाला मी अर्थबोध देऊन तुम्हाला सगळं ह्या अध्यायाच्या शेवटी झाडा करून टाकणार आहे. सगळं काहीच ठेवणार नाही माझ्यापाशी. जसं झाड आपण चिंचेचं झाड संपलं की झाडा करून सगळं आणतो. आंब्याचा उतार झाला की उरलेलं सगळं घेऊन घरी येतो. नंतर आपण झाडाला राजा झाडाला काही नाही. तसं आता या अध्यायात काही ठेवलं नाही, सगळं तुला दिलं
मन झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थ असे. हे मला अवलोकन होत रात्री. मी तुम्हाला म्हणलं वहिनी मला समजा ना वचन झाले काय म्हणतो कळे ना. 5 वर्षासाठी खूप टाइम घातला. कुठल्या पण हातात ज्ञानेश्वर घेतले अगोदरच डोळा उघडल्यावर समजलं मला, कारण समजून जातो. ध्यानच लागल्यावर भगवंत सगळं देतो. आपल्याला समजत प्रयास आहे पण अज्ञान तसंच राहते. हा ठावोरी माते पुरतया सारस्वते. हा ठावोरी माते पुरतया सारस्वते. केले असे श्रीमंते श्री गुरुराय. श्री गुरुराय केले असे श्रीमंते. माझे सद्गुरु श्रीमंत सद्गुराचे संपन्न त्यांना हा ठावोरी माते. माझे श्री गुरु निवृत्तीनाथ आहेत. गुरु कोण गौरीचे निवृत्तीनाथ. मग ते कसे आहेत? खूप श्रीमंत आहे. सद्गुणाचे संपन्न आहे. त्यांच्यापाशी काय नाही असं नाहीये. श्री गुरुराय असे गुरुचं अधिष्ठान आहे मला. म्हणून ते ऐश्वर्य मला देणार नाही आणि ते ऐश्वर्य ओवीत मांडणार आहे आणि ओवीचा बोध साधकाला मिळणार आहे आणि त्या श्रीमंतीतून साधक श्रीमंत होणार आहेत आणि ज्यांच्या अज्ञानाचे घरी मी जाणार आहे आणि ते जीव मला मिळणार आहे. हे ज्ञान मी तुम्हाला देणार आहे असं माऊली जगाला सांगायले. माऊली मला पूर्ण पूर्णतेमध्ये पूर्ण मला ज्ञानानं पूर्ण करणार आहे. मला कुठलं काही ठेवणार नाही देण्याचं. पुरतया सारस्वते मला ज्ञानानं पूर्ण परिपूर्ण करणारे माझे सद्गुरुनाथ सद्गुरु असे संपन्न श्रीमंत आहेत आणि ती ज्ञानाची श्रीमंती मला येणार आहे आणि ती मी तुम्हाला देणार आहे असे माझ्या गुरुचं चिंतन मी तुम्हाला सांगायलोय. तुम्ही लागत होती रात्री. कधी किती लागत नाही. काय लागत नाही माहित नाही. वरी तुम्हा संताचे पाय आणि मी लाधलो आहे म्हणून जीनो हे अटक काय. मला काय आवड नाही अटक. मी अडकणार नाही. मला काही कळणार नाही मोक्ष मिळणार नाही असं मला कधीच वाटत नाही. कारण माझे संत एवढे महान आहेत मला ते कुठं अडकू देणार नाहीत. मी तुम्हाला सांगते आमचे कसं ज्ञानाचा सूर्य परभणीमध्ये उगवला. ज्ञान सूर्य. गीता म्हणे तिने जी कृपा सावाळे मी बोले ते तुले सामाळे. श्री गुरुची साईला मी बोलणार त्यांची मला कृपा झाली. आता आम्ही जे बोलतो तुम्हाला रोज काय सांगतो आम्ही नाही बोलणार आहे. ज्या श्री गुरुची कृपा सावाळे मी बोले ते तुले सामाळे. त्यांच्या कृपेने मी बोलतो त्यांनाच मला बोलतात म्हणजे तेच बोलतात. श्री गुरु कृपा सावाळे. बापरे राम राम राम. तेने जी गुरु कृपा सावाळे मी बोले ते तुली सामाळे. श्री गुरुची कृपा माझ्या ठिकाणी साठवली त्याच्या कृपेने मी बोलतो म्हणजे तेच बोलतात. त्यांची कृपा नसेल तर मी काय बोलणार. त्यांचा आशीर्वाद नसेल तर वाणी कशी बोलणार. त्यांना श्रवण देणार तर मला काय कळणार. आणि त्यांच्या सानिध्यानं त्यांच्या श्रवणानं त्यांच्या शक्तिपातानं तेच बोलणार. कारण मुलांमध्ये आईच असते. आई आणि मूल 2 दिसायला असतात पण आईच्या संपर्कात मूल वाढलेलं असतं. तिच्या गर्भात घडलेलं असतं आणि आईच्याच रक्तानं बनलेलं असतं. ते आई भिन्न नसतं. तसं संत आणि साधक दिसायला 2 असले तर त्यांच्याच बोधानं बुद्धी घडलेली असती आणि त्यांच्या ज्ञानानं चित्त नटलेलं असतं आणि त्यांचं ज्ञान त्यांच्यापाशी असतं आणि गुरु आणि साधक 2 नसतात. म्हणून त्यांचीच कृपा मला प्राप्त झाली आणि त्यांच्याच कृपेने वाणी बोलली आणि तेच माझ्या हृदयात आले आणि त्यांनाच जगाला ज्ञान दिलं. म्हणून सगळं भांडवल त्यांचे माझं काहीच नाही असं ज्ञानोबा राय निवृत्तीनाथाला उद्देशून या ओवीचा कृपा प्रसाद मला झाला. 13वा अध्याय मी समर्पित केला. पूर्ण प्रकृती पुरुषाचा निराश झाला. जीव परमेश्वराला पावन झाला. अज्ञानाचा निराश केला.
आणि ब्रह्मत्वाचा साक्षात्कार माझ्या गुरुच्या कृपेनं मी साधकाला करून दिला. हा ओळीमध्ये भावार्थ गुरुच्या कृपेनेच आला. माझे सगळं हे सगळं सगळं सामर्थ्य माझ्या गुरुचं आहे. या सभेला हे गीता म्हणे. तुमच्या सत्संगामध्ये गीतेचा भावार्थ सांगणार ते सामर्थ्य माझ्या गुरुचं आहे. तुमच्या सभेत तुमची या सभेला आहे गीता म्हणे. ही सत्संगाची सभा भरली आहे आणि त्या सभेमध्ये मी तुम्हाला गीतेचं निरूपण करणार आहे आणि त्या गीतेचं निरूपण करण्यामध्ये माझ्या गुरुचं सामर्थ्य आहे. म्हणून मी वाणी माझी बोलून तुम्हाला गीतेचा भावार्थ मी 14 अध्यायाचा सांगणार आहे. असं ज्ञानोबा आहे. संतांचे पाय तुमचे चरण मला प्राप्त झाले. पाय तुम्ही संतांचे पाय तुमच्या चरण मला प्राप्त झाले. चरण स्पर्श केला. आता काय होऊ मला? परिपूर्ण मी झालो. बोधात मी आलो. ज्ञानमय झालो. देहभावातून बाहेर बुद्धी प्रवेश करू लागली. तेव्हा ती स्वतःच्या स्वरूपाला जाणू लागली. आनंदमय बनू लागली. जेव्हा सद्गुरूचा कृपा प्रसाद चरण स्पर्श बुद्धीने केले तेव्हा ती देहभावाला सोडायला तयार झाली. श्री गुरुच्या चरण स्पर्शाने. एवढे पायात सामर्थ्य गुरूंच्या, म्हणून पायाची पूजा असते. हो माऊली, खरंच आहे, खरंच. चरण स्पर्शाचं महत्व किती आहे. जेव्हा आपण नतमस्तक होऊन त्यांच्याशी शरण जातो आणि हे मस्तक त्यांच्या कपळा पायाला स्पर्श करत काय तुम्ही म्हणून नाही पाय डोकं ठेवून तुम्ही नाही ते तुला लागते आणि तू जर इच्छा पूर्ण होती. हे साधूच्या पायाचं सामर्थ्य. तुम्हा संतांचे पाय आणि मी लाधलो आहे. मला संतांचे पाय मिळाले. मला काय पाहिजे आता? मी लाधलो आहे म्हणून जीनो हे अटक काही. काही तेच बोलते. काय भेटत नाही माई. तुम्ही भेटलात ना. आता काय आता काय भेटत नाही. आता काय अवघड नसतं. चिंता करायची नसती. तुम्हाला चुकून आता मी घाबरत नाही कशाला. असं म्हणते ऐका. प्रभू काश्मीरी मुखे प्रभू काश्मीरी मुखे नृपजे हे कौतुके नाही उणी समुद्राधिके लक्ष्मीशी. प्रभू काश्मीरी मुखे म्हणजे काश्मीरी म्हणजे सरस्वतीला मुखे म्हणजे लेकरू होईल. शक्य का? सरस्वतीच वाणीमध्ये येऊन वाणी फुटती ना आणि तिला लेकरू मुख कसं राहील? तसं तुमचं मी लेकरू मुख कसं राहील? मी संतांचं तुला मी मुख प्रभू काश्मीरी मुखे नृपजे कौतुके नाही उणी समुद्राधिके लक्ष्मीशी. समुद्रात जिथून लक्ष्मी निघाली तिच्या हातात काय कोणते चिन्ह कमी तिला? लक्ष्मी कुठे निघाली? समुद्राचं. आणि मग तिला काय कमी नाही? कशाचीच कमी नाही. आता ऐका. तिच्या हातात कशा समुद्र कमी असणार? सगळं तिच्या हातात. असं केलं की सगळं भेटते. लक्ष्मीने फक्त असं करायला आवश्यक. 1 सेकंदात येते ती. असंच केलं सगळं. तसं भगवंताचे चरण संतांचे भेटते सगळे. तैसी तुम्हा संतापाशी अज्ञानाची गोठी कायसी या लागी नवरसी वधुषे नवी. नवरसानं भरभरून चिंतन करून सगळ्यावर पाऊस टाकन आणि दुःखी लोकांचं दुःख दूर करन. साधकाचा ज्ञान भस्म करन. माझ्या पाठीमाग संत निवृत्तीनाथ आहेत. त्यांचे माया पाय लागलेत. आता मला काय कमी पडणार आहे? आणि माझे साधक कुठं आणणार नाही. त्यांचं बंधन आणणार नाही आणि ते देहात उरणार नाही आणि ते देहाला माझं म्हणणार नाही. ते माझ्या कृपेनं संतांच्या बोधानं माझे साधक ज्ञान संपन्न होतील. आता कुठले अवघड गुण संतापाशी अज्ञानाची गोटी काय? तुमच्यापाशी अज्ञान कुठले? आणि तुम्ही आम्हाला ज्ञान दिलं. मग आमच्यापाशी अज्ञान कुठलं? काय
काय सुंदर आहे, शेवट लई मस्त असतो. काहीच गरज नाही माऊली, काहीच गरज नाही. खरंच किती सुंदर आहे सार माऊली. हो बेटा. किंबहुन बहुणा देवा अवसरो मज देवा ज्ञानदेव म्हणे वरवा सांगे न ग्रंथ. थोडं मला फार थोडा वेळ द्या, मला चौथ्या अध्याय अजून सांगणार आहे. सांगे न ग्रंथ. आता तेरावा संपला. ते ज्ञानदेवाची दयाम भावार्थिक कयाम 40 अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणार्पणमस्तु. हरे नमः हरे नमः हरे नमः. बोल माफ करा बरं म्हणतात. आता 13व्या अध्यायाचं निरूपण झालं आणि माऊली 14 अध्यायासाठी सद्गुरुनाथाला वंदन करून मला एक गुणाचं वर्णन सांगणार आहे. प्रकृती पुरुषाचं निरूपण झालं, क्षेत्रज्ञानाचं वर्णन झालं. आता 14व्या अध्यायामध्ये सद्गुरुनाथाचं वर्णन करून त्यांना वंदन करून 14व्या अध्यायाला सुरुवात करणार. तर आता कशी करणार ते ऐका. जय जयाचार्या समस्त सूर्यवर्या. जय जय आचार्य समस्त सूर्यवर्या. प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया सुखोदया. आचार्य म्हणजे सद्गुरुनाथा, तुम्ही मला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून चित्तामध्ये ज्ञानाचा सूर्य उगवणार हे मला माहिती आहे. मग तुमचा जय जयकार असो जगामध्ये. तुम्ही जगात महान आहेत. तुम्ही जीवाचं अज्ञान काढतात म्हणून तुमचा जय जयकार असो. जय जय आचार्य सद्गुरुनाथा तुमचा जय जयकार असो. का बरं? समस्त सूर्यवर्या. ब्रह्मादी देवांना पण तुम्ही पूजनीय आहे. समस्त सूर्यवर्या. हे ब्रह्मदेव विष्णू सगळे लोक तुमची पूजा करतात. खरं संतांची पूजा देवापेक्षा आहे आणि तुम्ही संत श्रेष्ठ आहे, माझे गुरु आहे, देवापेक्षा वरिष्ठ आहे, त्रैलोक्यात महान आहे. तुम्ही सद्गुरु माझे छान आहे. तुमचा जय जयकार असो. ब्रह्मदेवापेक्षा महान हो. खरं ब्रह्मदेवाला तुमचं अधिष्ठान घेऊनच प्रगट व्हावं लागतं म्हणून ते तुमचीच पूजा करून आराधना करतात आणि तुम्हालाच ते मानतात. प्रज्ञा प्रभात सूर्या. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, प्रभात म्हणजे सकाळ आणि सूर्य म्हणजे ज्ञानाचा सूर्य. ज्या बुद्धीमध्ये अज्ञानाचा अंधार होता, काळक होता, जीव दुःखात पिडलेला होता, इंद्रियामध्ये तो आकर्षित होता, त्याला तुम्ही इंद्रियातून तोडलं आणि अज्ञान दुःखाचा अंधार समाप्त केला आणि प्रज्ञा म्हणजे बुद्धीमध्ये ज्ञानाचा सूर्य उगवला. हे तुम्ही कार्य केलं. तुम्ही सुखोदया सुख देणारे आहेत. तुमचा जय जयकार असं. आता मी तुम्हाला सांगितलं याचं वर्णन सांगा. तुम्ही सांगू शकता का? कमन ग्रहण होत नाही. एखादं वाक्य ग्रहण करायला शिका आणि तुमचं चित्त इकडे आणू द्या. मला समजायला तुमच्याबद्दल मी बोलू नये पण इथं आज भेटायला जावं लागेल ना. मग नुसतं मग काय कामाची म्हणजे माझं उत्तर तुम्हाला राग येऊ नका माझ्या बोलण्याचा की तुमची जी तगमग आहे ते मला कळते. तुम्हाला एक पाठ नसतं तुम्ही लगेच फोन लावता. तुम्हाला जमत नाही बिना पाठाचं, तुम्ही राहत पण नाही. मला ते माहिती तुमचे पोट. पण पुढचा प्रयत्न कमी झाल्यानंतर नुसतं श्रवणानं काय होणार आहे? जर शेंग आणली शेतातून घरी शेतकऱ्यानं त्याच्या बायकोला फोडून शेंगदाणा काढावा लागतो. तसं तुम्ही श्रवण केलं त्याचं वरचं आवरून तुमचं फोडावं लागतं तर तुम्हाला शेंगदाणा खाता येतो. नुसतं ऐकून आमच्या बोधानं देऊन तुमचा जर प्रयत्न नसेल पराकाष्ठेचा तर आमचा बोलण्याचा काही अर्थ नाही. कारण त्या शेंगदाण्याच्या टपरातून मुंगी जाऊन शेंगदाणा खाती पण तुम्हाला फोडता येत नाही. मुंगीला जाता येतं मध्ये जात नाही का शेंगाच्यात मुंगी. मग मुंगी छान तर आपण छान. तू काय करायचं? ती मुंगी शेंगा खाऊन बाहेर येते आणि जेव्हा तुम्ही शेंगदाण्याकडे जाता शेंग फोडता तर म्हणतात अरे रे मुंग्या लागल्या. सगळं मुंगीनच खाल्लं. तसं सगळं तुमचं आयुष्य संसारानं खाल्लं. हातात काय राहिलं? तशी अवस्था होऊ देऊ नका ना वहिनी. मी खोटं बोलत नाही किंवा चुकीचं बोलत नाही.
आपल्या चित्ताचा आज तुम्हाला मी एवढं तुमच्या समोर बसून एवढं हृदय फाटून तुम्हाला बोलायले, तर तुमचा हे शब्द माझ्याकडे नाही आल्यावर मला काय वाटणार आहे? तसं मी साधा काला बोलतो तसं तुम्हाला बोलणार. तुम्ही का माझं आपली प्रगती पाहिजे आणि आपलं स्थान आपला देह पडण्याच्या आधी मिळून त्या ठिकाणी राहून आपण व्यवहार केला पाहिजे. हे आपला प्रयत्न. कारण तुम्ही आता रेकॉर्डिंग ऐकत चला, तुमचा बुद्धीमध्ये परिणाम होतो. मला कोणाला विचारत चला, तुमच्या गरजेचं आहे की तुम्ही लोकांची आहे, ठीक आहे. कारण हे जो आम्ही चिंतन करतो होतो, तर जेव्हा आम्हाला थोडं कळाय थोडकं मोडकं आम्ही लगेच मांडत होतो. आणायचं, तिथून बाहेर नाही निघायचं. व्यवहार झाला तर कुणाला नाही शिवायचं. एक तुम्हाला सुंदर तुमच्या म्हणणे सगळ्यांचं तेच तुम्हाला बोललं म्हणून काय तुमचं गाव होतं म्हणून, बाकी पण तसे भरपूर आहेत ना. जेव्हा एक एक दोघ जण असतात, बहिणी भाऊ म्हणा किंवा मायदेतलं किंवा भाऊ भाऊ काही पण घ्या ना, तर मग त्या ठिकाणी एकमेकाला त्रास देतो. ओके, त्रास देणारा निघून जातो, स्वच्छंद राहून तेच काम करतो पुन्हा पुन्हा. पण आपण त्रास का घेतो? घेतो नये. जर घेतला नाही तर शब्द दूर जातात आणि घेतला तर शब्द हृदयात राहतात. जेव्हा ते शब्द हृदयात राहतात तर बोध निघून जातो. पण जेव्हा ते शब्द तुम्ही बाजूला फेकतात तेव्हा तुम्ही ते शब्द पकडत नाही, तेव्हा तुमचं मन बोधाला पकडलेलं असतं. मग जेव्हा ते आपण देशाला क्रोधाला त्या व्यवहारात पकडतो तर आपलं मन एकदम तिथं मलिन असतं. मळला तुझा त्या व्यवहाराचं मन तुम्ही आत गोळा केला, ते मला असं म्हणलं, त्यानं माझं धन लुबाडलं, त्यानं मला त्रास दिला, त्यानं माझा त्रावा केला, त्यानं माझा अपमान केला. माझा म्हणजे कुणाचा? देह तर तू नाही. तुला कळायला ना मला हे कळत नाही, त्रास दिला, हे कळणं म्हणजे सुख आहे. सुख म्हणजे आत्मा आहे. मग आत्म्याला त्रास कसा होणार? आत्मा सुखरूप आहे. आणि तू तर कळायला मला दिला पण मी कोण नाही हे कळत नाही म्हणून तुम्ही त्रास करून घेतात. ज्यांना मी कोण कळालं आम्हाला क्षणभर त्रास होत नाही, होतच नाही. एक किलोवर होतं कधीतरी, तर त्यांनी कसं घटून काढतात. आम्ही पुन्हा आमच्या स्थितीत राहतो आणि निवारण त्याचा तुला पण मित्र बनवून त्याला वाईट न बोलता त्याला आम्ही माफ करून त्याच्यासोबत एक सुखाने व्यवहार करतो. ही ताकद तुमच्यात नसती. कारण तुमचा अधिकार वेगळा असतो आणि क्रूड आलेला असतो, द्वेष चित्तात बांधलेला असतो आणि तुम्हाला देहाचा संबंध अति असतो, विकारामध्ये पगडा असतो आणि अविकारामध्ये बुद्धीचं ठाण असतं, देहाचं भान असतं, तिथं अवगुण असतो, अविद्येचा बंध असतो आणि तेव्हा तुम्हाला देहाचा संबंध जास्त असतो. म्हणजे भगवंताचा स्पर्श तुम्हाला कधीच नसतो, कदापि नसतो स्पर्श. मग ह्या लोकांमुळं, ह्या पापी दुरात्म्यामुळं आमच्या भगवंताचा स्पर्श भोगायचा सोडून ह्या दुराचारी लोकांचा संबंध वाढवून आपण त्या गुणाला जोडून आपण दुःख भोगून लोकांतराला जायचं, लिंग देहाला खाली सोडायचं, असं पाप का करायचं? हे मला पटत नाही. आज माझं तुम्हाला मी सांगितलंय की मी काय वागते ते आणि मी तुमच्या दारात मांडली मी आज. कारण तुम्हाला ते आवश्यक आहे, तुम्हालाच म्हणून नाही, हर एक जीवाला, की आपण आपल्या महिनेत न राहता देहावर येतो आणि शब्दाला धरून गुन्हाला वाढवतो आणि तो गुन्हाला धारण करून व्यवहार करतो आणि अविद्येमध्ये जखमून बांधून घेतो आणि देहाच्या संबंधात राहून आपलं आयुष्य मातीत घालतो. हे आम्हाला पटत नाही वहिनी, कधीच पटत नाही. ज्याला ते पटत ते करतं. तुम्हाला शब्द पडतात, तुम्ही शब्दाकडे येतात. तुम्हाला देहभाव आवडतो, तुम्ही देहभावात राहता. तुम्ही अविद्येला काढत नाही, तुमच्या अविद्या तुम्हाला घट्ट पकडती. ऐकलं म्हणजे अविद्या गेली असा भ्रम समजू नका. ऐकलेल्या श्रवणाचा बुद्धीवर परिणाम होऊन बुद्धी त्या बोधात जाऊन स्वरूपाला पाहून जेव्हा ती अभिन्न होती तर व्यवहाराला न शिवता सुख दुःख न घेता ती तृप्त होती, शब्दाला फेकून आपल्या आपल्या महिमेत जाती आणि सुखाला भोगून व्यवहाराला सोडून देती. अव्यवहार स्थितीच नाही ती. मूत्र तिला गाठ केलं का गोडीची शब्द बोलते, पाठ करून बोलते. मला माहिती ना कोण कोणत्या स्थितीत येते, कळत नाही का मला? शब्द पाठ करून बोलणं आणि शब्दाचा सार उघडा करणं हे कुछ और बात आहे. जेव्हा ते भोगलं असताना ते सार मांडता येतो, तुम्ही भोगलं नाही तर मांडताच येत नाही. एवढा डिफरन्स असतो संतात आणि साधकात.
आणि मी तुम्हाला आतापर्यंत हे वाक्य बोलले नाही, जास्त समजून तुमचा माझा पाठातल्या लोकांचा नंतर आहे. हे आत्ता आले 5 वर्षात तुमच्यापासून मी पाठ सांगताना ह्याच जागेमध्ये 25 ते आज ह्या गॅलरीमध्ये बसत होतो आपण रात्री 1 वाजता, आणि ते आपण वह्या माझ्या वाचत होतो. त्याला झाले 25 ते 28 वर्ष झालेत की नाही. तेव्हापासून तुम्हाला मी सांगतेय, आज नाही, ही लोक आत्ता आले. पण तुमच्यापासून चिंतन करताना 28 ते 30 वर्ष आहेत माझी. कारण मी धारूला आले आणि पाठ घेतला असं आयुष्यात घडलं नाही. मला सगळं माहिती. मी आल्यानंतर फक्त पाठीची प्रगल्भता, ज्ञानाची जी आवड आणि मोक्षासाठी जी हृदयाची अवस्था तयार होती आणि परमात्मा त्या हृदयातून प्रगट होतो आणि आवरण समाप्त होतं आणि मन ब्रह्म होतं, आत्मारामाचं दर्शन होतं आणि ईश्वराचं मिलन होतं, तेव्हा ब्राह्मण स्थितीचं आगमन होतं. तुम्हाला सांगायचं आपण ज्ञानमय अवस्था श्रवण करतो, पारायण करतो, पोथी वाचतो, भगवंतासाठी झिजतो, पण भगवंत म्हणता येत नाही. हे आडमार्ग आहे. म्हणून तर आम्हाला दुसरा मार्ग जमत नाही, आम्हाला हेच लागतो. हे त्यातून एक मुक्तीचं स्थान मिळतं बुद्धीला. अज्ञानाचं ग्रहण जातं, मनाला ऐश्वराचं पद येतं, आयुष्याचं धन येतं, जन्म मरण संपून जातं आणि स्वतःच स्वतःला प्रगट होतं. दुसरीकडे तोंड घालण्यात काय मजा आहे? सजा आहे सजा. मग आम्हाला कुठे जाणं येण्यात, मग तुम्हाला मी आम्ही आजारला बोलते ना, आम्हाला न जाण्यात गोडी न येण्यात गोडी, आम्हाला ब्रह्मज्ञानाची गोडी आहे. आम्ही त्या पदावर गेलो, आम्ही टोकावर गेलो, आम्हाला खाली कोणी खेचूच नाही. मूर्ख आहे महामूर्ख आम्हाला खाली खेचणारा. आमच्या मुखातून वेद आहे, आमच्या सोबत भगवंत आहे, आमचे संत आहेत, आमच्या हृदयात परमात्मा प्रगट आहे, तर आम्ही इकडे तिकडे तोंड का मारावेत कुणाच्या जग जाऊन? तू का बरोबर आहे? का मी ताप चला सुखोदया, सुखाचा उदय करणारे, मध्ये सुखाचा उदय करणारे सद्गुरुनाथ आलेत, तर ते सुखाचा उदय करणारे, ते ब्रह्मसुख मी भोगणारे. म्हणून तुमचा जय जयकार असो. मला ही मूवीच लागत नव्हती सकाळी. मला डोळे उघडले की मला वहिनी मला कसं कळून झालं. ती मुलं यायचं की नाही फिरायला, मुलं यायचं म्हणजे ध्यास लागले की भगवंत देतो, पण ध्यास पाहिजे. कारण चौदाव्याची माझी सुरुवात आहे. मी 14 अध्यायाचं अवलोकन कधीच केलेलं नाही, खोटं बोलण्याचा अर्थ नाही. जय जय सर्व विसावया, जय जय सर्व विसावया. संसारात जे शिरलेले लोक दुःखी कष्टी पापी धन्यवाद, त्याला पण माझ्या ठिकाणी यायलाच विसावा मिळतो. माझ्या ठिकाणी बुद्धी नाही आली तर ते जीव विसावा घेतच नाही. म्हणून सांगितलंय जय जय सर्व विसावया. माझ्या ज्ञानानं त्या जीवाला विसावा माझ्यापाशी आल्यावर मिळतो. कर्म केल्यावर गंध केल्यावर मिळत नाही, डोंगर चढल्यावर मिळत नाही. ही अलीकडचा मार्ग डोंगर. जिथं गेलात का नाही उगम बघितला का येडा तुला कुठला? ज्ञानाचा उगम कर ना. येड ज्ञानाचा उगम नाही, ते उगम बघती. तुझ्या हृदयात भगवंत आहे ते उगम कर आणि मग हिंड डोंगरामध्ये जाऊन. काय अभिमान, काय गेले का आमचे डोंगरात हिंडले? हे करून हिंडा ना. तुम्हाला नाही जोरेने हिंडायचा तर हे प्राप्त करा, दाखवा आम्हाला अनुवाद करून, आणि मग तोंड घाला कुठे बी. मग आम्ही म्हणतो तुम्हाला खरे तुम्ही मरत आहे. अक्कल कवडीची नाही उगा हिंडायचा आपलं. आम्ही आयुष्य जर गेलं पण हातात काय नाही तुमच्या. हिंडणे जर गेलं मातीत तर तुमच्या हाताचं ब्रह्मपद गेलं ना मातीत. बोललं की तुम्हाला छाया खराब वाटते. मी खराब नाही, मी दोषाला गुणाला झाडते. मला तुमचं काय करायचे? कुठे कुठे जा, गंगेत पडा का समुद्रात पडा, मला करायचे काय? ऐका. जय जय सर्व विसावया, स्वभाव स्वभावया, नाना लोक हिलावया समुद्रातून. तू समुद्र आहेस ज्ञानाचा. स्वभाव स्वभावया. स्वभावामध्ये ज्ञानी योग येतात, पण तो भाव पण गेल्यानंतर तुझी प्राप्त होती. सोहम भावाच्या लाटा हृदयातून पकडत होता. सोहम सोहम
सोहम सोहम तो मी नुसतं त्यानंतर भूमिका तयार होती आणि सोहम भाव येतो आणि देह भाव जातो. तरी पण तो भाव असलेल्या वृत्ती बुद्धीचं कार्यमय आणि त्या वृत्तीला आधार तू येस, त्या वृत्तीला अधिष्ठान समुद्र तू येस, समुद्र सारखं जिकडे तिकडे पाणी आहे, सगळ्या जिकडे तिकडे तूच आहेस. त्या सोहम भावाला बी तू समाप्त करतोस आणि जीवाला तुझ्या आत घेतोस, ऐक्याचा अनुभव देतोस, सुखाला प्रगट करतोस. अशा पूर्णताचा जय जयकार असेल. ज्ञानी पण अगोदरच्या परोक्ष ज्ञानामध्ये समभावाचे तो मी परोक्ष ज्ञान आणि नंतर गुरुच्या कृपेने महावाक्याच्या ज्ञानानं अपरोक्ष होतं. मग तर सोहमचं सो हम जातं, हम म्हणजे माया, सो म्हणजे तो मीचा अनुभव वृत्ती वाचून येतो. सोहम भाव नुरावया. वा आता पुढे देते शिवशक्तीचं दर्पणे पुढं खूप सुंदर आहे. तुमचं भाग्य होईल 14वात ऐकायला. ह्याच्यात अशी एकत्र येत हे सांगितले. कारण तुम्ही झोपळ्यात ना लवकर तुम्हाला शीन येतो, कारण तुमच्या बॉडीला सवय लागली ती लागली. आम्हाला झोपच येत मी तुम्ही झोपल्यानंतर त्या अवलोकन केलं, त्या ओवीला आत घेतलं, त्या ओवीचा प्रसाद बुद्धीने चाकला तर आम्हाला शांत झोपेचे नाही येत नाही. तशी सवय लागली ना, तुम्ही पण लावून घ्या. आज काय सांगितलं, आज काय बोलले, आज काय कळालं, आज काय कळत नव्हतं, आज काय समजून घेतलं, त्याच्यामुळे तुम्ही पण आपण आतल्यात करायचं. बिनधास्त राहू नये असं. बिनधास्त जगू नये. का बिनधास्त होतं सांग का? तीव्र जिज्ञासा नसते. जिज्ञासा बुद्ध नाही आम्हाला. काय गरज काय? विजयसागर लागला परिपक्व झालो. चिंतन करत राहायचं. पैसा नको वाटतं कोणाला, ज्ञान नको वाटतं का कोणाला? तस ऐका. समुद्र तो त्या हृदयामध्ये सोहमभावाच्या लाटा येतात. कारण ज्ञानानंतर सोहमभाव कृती देते. अगोदर अहमभाव तयार असतो. अहमभाव अज्ञानातून जागा असतो, बुद्धी देहाला पकडलेली असते. पण अहमभावाचा त्याग बाद होतो, नाश होतो आणि सोहमभाव जागा होतो. समभावाची वृत्तीच्या उकळ्या मारतात. त्या समभावाला आधार जे अंतःकरण असतं, त्या अंतःकरणामध्ये समुद्राची लाट तयार होती आणि अंतःकरणाचा भाव तयार होतो. अंतःकरणात भाव सोहम आणि समुद्राची लाट म्हणजे उरी येते. ती सोहम म्हणजे आत भाव उरी येतो. तो आत्मा त्या वृत्तीमध्ये जागा होतो आणि तो मी आहे असा जाग येते. पण त्या लाटाला पाणी आधार आहे, तसं सोहमभावाला तो व्यापक आधार आहे. हे आता मला कळालं. सांगा कोण सांगते इतकं कोण? माझा अभिमान नाही मला, पण एका 100 वाक्य सांगणार. म्हणून तर 10 महिने गेले एका अध्यायाला, वर्ष. म्हणून तर वाटतं की देवा करून घेतली सेवा तू. एक अध्याय 1 वर्ष. 18 अध्यायाला गाठरच लावायचं का आपण? राहतो का पहिल्या वेळेस 4-5 महिने 3-4 ऐकेगा अर्थबंधू, ऐकेगा अर्थबंधू, निरंतर कारुण्य सिंधू, विशद विद्या वधू वल्लभाजी. विशद विद्या वधू वल्लभाजी. वल्लभ म्हणजे पती, वल्लभा म्हणजे पत्नी. ब्रह्मविद्येला प्रगट करणारे सद्गुरुनाथ तुम्ही असून ती तुमची पत्नी आहे आणि ब्रह्मज्ञान ही पत्नी आहे. ब्रह्मज्ञानाचा पती तुम्ही. वल्लभाजी तुम्ही असं एका सोबत का थांबत नाही? वल्लभा म्हणजे का तुम्हाला, म्हणजे ही इच्छा का होत नाही? म्हणजे दगड बुद्धी. मला राग आला, मी कुणाला भेट नाही, कोणाच्या बापाला भेट नाही. कारण तशी गाडी चालती प्रकारे. आज माझं नातं पण भ्यायचं, साधं पण भ्यायचं, मग दोष कधी कापायचे? जेव्हा तुम्ही वल्लभा म्हणता, ऐकेगा अर्थबंधू, निरंतर कारण सिंधू, विशद विद्यावधू. विद्यावधू ब्रह्मविद्या तुमच्या बोधातून साधकाच्या हृदयात प्रगट होती आणि ती वल्लभ आहे. तू त्याचा पती आहेस. तुझ्या स्वाध्यायाने ती विद्या, तुझ्या बोधातून ब्रह्मविद्या प्रगट होती आणि साधकाला ती जागा येत. बुद्धीचा अवध होती, ज्ञान आत जात, साधक सिद्ध होतो. म्हणून तुझा जय जयकार असं. बघा ना, ऐकेगा अर्थबंध. अर्थ म्हणजे आतून हाक मारली तुला, ह्या दुःखातून काढ मला. आतून हाक दिली दुःखानं. अर्थ म्हणजे दुःख. मी दुःखात आहे, मी देहात आहे, मी बंधनात आहे, मला मुक्त करा, मला सोडवा असं दुरुणाचा. ऐका, ऐकेगा अर्थबंधू. माझी विनंती ऐकून माझं दुःख तुला सहन झालं नाही. मी हाक मारली की मला बंधनातून काढा.
तू करुणेचा सिंधू सागर आहेस आणि ब्रह्मज्ञान उत्पन्न करणार तो एक समर्थवान, एक शक्ती रूपाचे प्रतीक म्हणजे सद्गुरुनाथ. ब्रह्मज्ञानाला उत्पन्न करणारी जी वल्लभा तुझी ती पत्नी आहे, ते ब्रह्मज्ञान तुझ्या स्वाधीन आहे, ते प्रगट करणारा तू राजा आहेस. असा माझे सद्गुरुनाथ महान आहे, तुझा जय जयकार. ते ब्रह्मज्ञान वल्लभा पत्नी आहे आणि तू त्याचा पती आहेस. ते ज्ञान तुझ्या स्वाधीन राहतं आणि म्हणणं तुला प्रगट होत आणि जीवाचं कल्याण होत. असे माझे सद्गुरुनाथ आहे. साष्टांग दंडवत माऊली.